महिलांचे सबलीकरण व आर्थिक उन्नतीसाठी राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडी या गावाने जिल्हास्तरीय आदिशक्ती पुरस्कार मिळवलेला आहे। या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून सरपंच प्राजक्ता पताडे, ग्रामसेवक स्वप्नील चौगुले व अंगणवाडी सेविका कोठावळे यांची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया जाणून घेऊया। बनाचीवाडीच्या सरपंच प्राजक्ता पताडे यांच्याशी आपण बातचीत करूया। मॅडम, आपल्या ग्रामपंचायतीला नुकताच आदिशक्ती पुरस्कार जाहीर झालेला आहे। या अनुषंगाने आपण महिला सबलीकरणासाठी व महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी कोणकोणते उपक्रम राबविले या संदर्भात आपली थोडक्यात माहिती द्या। नमस्कार, मी सौ प्राजक्ता जयवंत पताडे, लोकनियुक्त सरपंच बनाचीवाडी। महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या 2025 मध्ये घेतलेल्या आदिशक्ती अभियानमध्ये आम्ही सहभाग घेतला। यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी व महिलांच्या उन्नतीसाठी शिवण क्लासचे क्लास व महिला बचत गटांची निर्मिती केली। तसेच हुंडा बळी ह्याच्यासाठी ग्रामसभेमध्ये प्रस्ताव मांडून त्यावरती बंदी आणण्यात आली। तसेच गावामध्ये सामूहिक विवाहाचे नियोजन केले व गावाच्या विकासामध्ये महिलांचा मोलाचा वाटा राहण्यासाठी महिलांचं सक्षमीकरण करणे गरजेचे होते। यासाठी महिलांच्या मध्ये जनजागृती करून त्यांना सक्षम करण्यासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण व मुलींच्या विकासासाठी व गावातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी शिवण क्लासचे क्लासेस आयोजित केले। तसेच महिलांच्या आरोग्यासाठी आरोग्याच्या तपासणीची शिबिरे भरवली व महिलांच्या मध्ये सक्षमीकरण करण्यासाठी आणि विविध उपक्रम आम्ही राबवले व गावाचा विकास होण्यासाठी घरातील महिला मेन बिंदू असतं, यासाठी महिलांचे सक्षमीकरण आम्ही केले। या संदर्भात इतर ग्रामपंचायती आहेत तालुक्यातल्या, त्या ग्रामपंचायतींना आपण आपल्या माध्यमातून काय सांगू शकाल? जसे आमच्या गावातील सर्व लोकांनी व सर्व ग्रामस्थांनी व महिलांनी आम्हाला जसा सपोर्ट केला, तसा सर्व ग्रामपंचायतीतील किंवा म्हणजे सर्व ग्रामपंचायतीने महिलांचा व गावाचा विकास करण्यासाठी असे अनेक विविध कार्यक्रम राबवावेत व गावाचा विकास करावा। या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री स्वप्नील चौगुले यांच्याशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बातचीत करूया। नमस्कार, ग्रामपंचायत बनाचीवाडीला महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत देण्यात येणारा आदिशक्ती पुरस्कार जिल्हा स्तरावर प्राप्त झालेला आहे। याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। हा पुरस्कार महिलांच्या सबलीकरणासाठी, संरक्षणासाठी आणि कौशल्य विकासासाठी दिला जातो। यामध्ये ग्रामपंचायत बनाचीवाडीने खूप मोठे काम केले आहे। स्वसंरक्षणासाठी महिलांच्या स्वसंरक्षणासाठी लाठीकाठी प्रशिक्षण, त्यासोबत कौशल्य विकासासाठी टेलरिंग कामाचं प्रशिक्षण, त्यासोबत हुंडाबंदीचे ठराव, बालविवाह बंदीचे ठराव यासारखे विविध ठराव ग्रामपंचायत बनाचीवाडीने प्रभावीपणे अंमलबजावणी या ठरावांची केलेली आहे। त्यासोबतच 30 बचत गटांची निर्मिती ग्रामपंचायत बनाचीवाडीने केली आहेत। या बचत गटाच्या मार्फत 263 लखपद्धती ग्रामपंचायत बनाचीवाडी अंतर्गत कार्यरत आहेत। या सर्वामुळे शासनानं या सर्व कार्यामुळे शासनानं ग्रामपंचायत बनाचीवाडीला आदिशक्ती पुरस्कार दिलेला आहे। हा पुरस्कार देताना हा पुरस्कारासाठी अंगणवाडी ताई, त्याचबरोबर गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे मोलाची सहकार्य लाभले आहे। त्याचबरोबर महसूल विभागामार्फत 7/12 वरती लक्ष्मी योजना जी आहे ती प्रभावीपणे ग्रामपंचायत बनाचीवाडी राबवली आहे। आरोग्याच्या बाबतीत देखील विविध शिबिरे राबवून ग्रामपंचायत बनाचीवाडीने काम केलेले आहे। महिलांच्या नावे 7/12 पत्रकी महिलांच्या नावे 7/12 करण्यासाठी ग्रामपंचायत बनाचीवाडीने महसूल विभागाला सहकार्य केले आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडील घरठा उतारा पती पत्नींच्या नावे देखील ग्रामपंचायत बनाचीवाडीने केलेले आहे। याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी ग्रामपंचायत परिषदेच्या वतीने अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचे काम ग्रामपंचायत पुढील काळात करेल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। आपण जाणून घेऊया अंगणवाडी सेविका कोठावळे मॅडम यांच्याकडून आपली प्रतिक्रिया। नमस्कार, मी अंगणवाडी सेविका गीता कोठावळे बनाचीवाडी। महाराष्ट्र शासनाने आदिशक्ती अभियान सन 2025-26 सालासाठी आयोजित केले होते। ह्या अभियानाच्या मार्फत
गावातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी या अभियानाचा मुख्य हेतू होता. या संदर्भात महिला बचत गटांचे कार्य असू द्या किंवा त्यांची स्थापना असू द्या किंवा गरोदर स्तनदा यांची नोंदणी, त्यांची आरोग्य तपासणी किंवा त्यांना देणाऱ्या आपण मूलभूत सेवा यांच्याविषयी कार्यरत राहण्यासाठी म्हणजे त्याचे मूळ मुद्दे असे होते आणि त्या दृष्टीनं हे कार्य करण्यात आलं. त्या दृष्टीनं मुलींचे जन्म, मुलींच्या जन्माचे स्वागत किंवा प्राथमिक स्तरावर मुलांना गणवेश, किशोरीवयीन मुलींची आरोग्य तपासणी, त्यांना देण्यात येणारा पोषण आहार याविषयी ही योजना हे अभियान राबवण्यात आलं. त्या दृष्टीनं संपूर्ण गावातील महिलांचे हे कार्यक्षेत्रातील महिला यांना सुद्धा विविध स्तरावर उपक्रम राबविण्यात आले. वयस्कर महिलांसाठी आरोग्य तपासणी किंवा त्यांचे इतर मनोरंजक कार्यक्रम असतील किंवा महिला बचत गटातून असणाऱ्या विविध स्पर्धा, पाककृती, रांगोळी स्पर्धा अशा विविध त्यांना प्रोत्साहनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यासाठी आम्हाला आमचे ग्रामपंचायत बनाचवाडीचे विद्यमान सौ सरपंच मॅडम यांचे सहकार्य लाभले. तसेच आमचे ग्रामविकास अधिकारी चौगले साहेब यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य मिळाले. या दृष्टिकोनातून इतर तालुक्यातल्या ज्या अंगणवाड्या आहेत त्यांना काय आपण संदेश द्याल? आपण आपलं कर्तव्य करत असताना 100% स्वतःला झोकून देऊन जे आपल्याला सेवा करण्याची ही संधी मिळालेली आहे, या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे, जेणेकरून आपण तळागाळातील संपूर्ण स्तरापर्यंत पोहोचू शकू आणि आपलं काम जे आहे, आपली सेवा जी आहे ती आपण चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवू शकू. दैनिक तरुण भारतसाठी राधानगरीहून महेश तिरवडे.